मध्ये एखादा षटकार लगावणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये परिस्थितीचा एकंदरीत तुम्ही आढावा घेतला, चेंडू सीमारेषा ओलांडणं तितकीशी सोपी बाब नाही आहे. पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, यदा कदाचित कोणत्याही प्रेक्षक वर्गाने जर शेकोटी पेटवली असेल तर कृपया ती बंद करा. कारण आता मात्र हवेमध्ये येणाऱ्या धुरांचे लोट कुठेही बाहेर जाणार नाहीत आणि त्या कारणास्तव बॉल साईड होणार नाही. नुकतीच पार पडलेली मुरबाडची स्पर्धा मला आठवते, धडाकेबाज, आणि तिथे अक्षरशः स्पर्धा थांबवावी लागली होती 1 ते 2 तास. याचं कारण होतं की हे जे धुराचे लोट, त्या कारणास्तव आम्ही आपलं लक्ष वेधतो की स्पर्धा ही थांबवायची नाहीये, कारण शेवटीचे 3 मॅच बाकी आहे आजच्या या रजनीतले. सामन्याला सुरुवात, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोशन पाटील आणि त्याच्या साथीला सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोशन पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती. रोहित गरत याला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याकडे परिपक्वता ठासून भरलेली नेहमीच पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. चरण गरत आपलं लक्ष वेधेन या आपण राजी पाटील यांच्याशी संपर्क साधा. पुढचा बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर राहिला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. आयोजकांनी अर्थात सूरज शेळके साहेब आणि संपूर्ण आई 11 डेरिवलीने एक विनंती केली आहे. लक्ष वेधतोय मी दोन्ही संघांचं, कोणताही खेळाडू सामना जिंकल्यानंतर संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, अन्यथा आपल्याला पेनल्टी ला सामोरं जावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल डीप बॅकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार, षटकार. षटकार आला. बॅकफुटला येत असताना रोशन पाटीलच्या बॅट मधून एक आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळाला. चिंचपाडा म्हटलं, रोशन पाटील म्हटल्यानंतर आमचे जवळचे गुणलेखक मित्र उमेशजी भोईर यांचाही नामोल्लेख करावा असा वाटतो. कारण ज्या ज्या वेळेला समालोचन कक्षामध्ये असणारे हे जे व्यक्ती आहेत ना, अगदी हृदयाच्या जवळ असतात. त्यापैकी एक सुदर्शन पाटील यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा, 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, पॅरलल खेळ आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. वॉट एन एफर्ट, चांगल्या दर्जाची कमिटमेंट पाहायला मिळाली. 100% डेडिकेशन. वेळ कोणतीही येऊ देत, परंतु वेळ बदलायला वेळ लागणार नाही. आणि अर्थातच प्रयत्न, डेडिकेशन, कमिटमेंट या साऱ्या गोष्टी चांगल्या रीतीने संघाच्या प्रती असणं आवश्यक राहतं आणि त्या इथे घडून येत असताना पाहायला मिळाल्या. धावा मिळाल्या ते एक, संघाची धावसंख्या एकाने पुढे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 7 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म वर विकेटने. लोअर फुलटोज आहे, मिस टायमिंग राहिलाय, म्युस्क्यूड आहे, जी बॅकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन. धावा कशाही येऊ द्या, धावाला येणं गरजेचं आहे. धावांसाठी चालू असणारी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावांसाठी चालू असणारी धाव जद्दोजहद करणं गरजेचं राहील. कारण स्कोर कार्ड वरती एक सशक्त अशी धावफलकावरती धावा गोळा करणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून काही ना काहीतरी चुकीची घटना घडली आहे का? कारण एक विशिष्ट पद्धतीचा आवाज मैदानाच्या आतमधून आला होता आणि क्षेत्ररक्षकांचे रिॲक्शन सांगून जात आहेत कुठे ना कुठेतरी बॅटला बॉल ब्रश झाला होता की काय. परंतु निर्माण केलेली ही संधी, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे यष्टीरक्षकाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव बॉल येणं ही तितकंसं महत्वाचं आहे. डॉट बॉल ही यायला हव्यात. पुढचा बॉल गोलंदाज, यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक धावतोय. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतील त्या 2, परंतु चेंडूने मारली बाजी. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलंय. ते 13 धावा धावफलकावरती आहेत.
विशालजी पाटील सरांनी ज्या पद्धतीने हा चौकार दर्शवला, अर्थात त्यांनाही ठाऊक आहे की एक्सरसाइज फार इम्पॉर्टंट राहते पंचांसाठी देखील. चौकार आला आणि 4 धावसंख्येच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती. 13ची धावगती जर का इथून गाठली गेली तर एक मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती निश्चित पाहायला मिळेल. 39 पर्यंत संघ दाखल झाला तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष आहे. एक छोटीशी टीम मीटिंग बोलावली गेली आहे. अर्थात टीम हडल्स व्हायला हव्यात, रणनीती आखली गेली पाहिजे, पासे टाकले गेले पाहिजेत, कारण ही असंच आहे. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. धाकटी जुई टीम कडून अंकेश पाटीलला पाचारण करण्यात आले गोलंदाजी मार्क वरती. अगदी सडपातळ बांड्याचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय, परंतु त्याचा भन्नाट वेग हा निश्चितच पाहायला मिळालाय. पहिला चेंडू घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळाला रायच्या मोर्द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने, परंतु अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असतो. सज्ज होत असताना पाहायला मिळाला अर्थात अंकेश पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल खोला टाकला होता, अगदी वेगाने टाकला होता, परंतु त्यावरती एक धाव निश्चितच प्राप्त करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न केलेला नाहीये. वेगाने थ्रो पाहायला मिळाला. अंकेश पाटील साठी टाकला गेलेला हा चेंडू ज्या पद्धतीने त्याने हाताळला, अंकेश पाटील मूर्ती लहान आहे या खेळाडूची, परंतु कीर्ती महान आहे. हाताला दुखापत झालीये, वेदना त्याला मात्र सहन होत नव्हत्या. ज्या वेळेला त्याने तो थ्रो अडवण्याचा प्रयत्न केला, एखादा ज्या गोलंदाजाला किंबहुना एखाद्या क्षेत्ररक्षकाला ज्या वेळेला इजा होते ना, तो जास्तीचे प्रयत्न करत नाही, परंतु विवळत उभा राहिला, परंतु थ्रो त्याने अडवला. धावा आपल्या संघासाठी किती इम्पॉर्टंट आहेत, आपल्या गावाच्या नावासाठी, हे त्याने दाखवून दिलं. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडून चुकी झाली आहे. फायदा उचलला जाऊ शकणार नाही आहे, कारण बॅकअप चांगला आहे. धाव मिळेल ती केवळ एकेरीच्या मदतीने. धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. MMV धाकटी जुई टीम मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन करते अगेन्स्ट चीजपाडा टीमच्या अगेन्स्ट. धावफलकावरती धावा, प्रत्येक धाव इथे लढवली जाते. प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. पुढचा बॉल वेगाने टाकला, रायझिंग डिलिव्हरी राहिली. अगदी एखादा एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा ना, त्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा आणि तोही यष्टीरक्षकाचा भेद घेणारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतात, प्रत्येक डॉट बॉल इथे निर्णायक राहणार आहे, कारण मॅच फार महत्वाची आहे. धावफलकावरती धावा सध्या दगडीला स्थिरावलेल्या. 15 डाऊन ग्राउंड खेळला, ऑन साइडला, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. वॉट कॅच, मॅग्निफिसेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. खेळाडू क्रमांक पहिला बाद. पहिला खेळाडू बाद झाला. संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार समजला जाणारा हा खेळाडू जो बाद होऊन रोशन पाटील तंबूच्या आत परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 3 नितेश. हा बॉल हेलिकॉप्टर खेळला, क्षेत्ररक्षक नाहीये, डीपॅक्सच्या कव्हरला. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. खराब पैकी धावा केवळ आणि केवळ प्राप्त होत असताना संघाच्या खात्यामध्ये 2 धावफलक जिथे आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
विनोदजी गेनी साहेब चिंचपाड्याचे या ठिकाणावरती उपस्थित आहेत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे आधारस्तंभ, ज्यांना आपण नम्रतेची विनंती करूयात की या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. दुसरं 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत ते 18. रोशनजी पाटील हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. रात्रीची वेळ जशी जशी पुढे चालली आहे, 1:05 झालेत, परंतु अद्याप या मॅचचा ताऱ्याचा तारा या मॅचचा आस्वाद घेतोय. टीम मीटिंग जास्तीची घेऊ नका, टीम हडल्स जास्तीचे घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ तितकासा नाही आहे. ओस जशी जशी येईल तस तस आपल्याला यदा कदाचित सामनाही थांबवायला लागू शकतो. आणि याच कारणास्तव आयोजकांनी सातत्यपूर्ण सांगितलंय की मॅच कुठेही थांबता कामा नये. तर थोडीशी घाई करा. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात आलंय. या अंतिम षटकाच्या प्रसंगी आदेश पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आदेश पाटील एकूण पुरासा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाईल की या षटकामध्ये तो धावा कमी देईल आणि त्या गोष्टीसाठी निश्चितच तो जाणलाही जातो. कम खर्च आणि जादा चर्चा असं त्याचं षटक नेहमीच पाहायला मिळालंय. या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. राईटच्या मोर्ध विकेटने तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला आपण पाहू. नितेश केणी ऑन स्ट्राईक आहे. उजव्या एसटीच्या बाहेर आउटसाइड एज घेतली आहे. थिकेज आउटसाइड एज होती. शॉट थर्ड मांडला. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. फील्ड करतोय तदवर घेतली जाणारी एकेरी धाव. 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोठे धावफलक इथे उभं करण्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहेत ते मोठे स्ट्रोक आणि ते अटेम्प्ट करणं गरजेचं असेल. अभिप्रेत असेल कधी हे षटकार आणि चौकार येतील. आवश्यकता आहे षटकार आणि चौकारांची, ते अद्याप आलेले नाही आहेत. या मॅचच्या दरम्यान केवळ 2 षटकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. तदनंतर गोलंदाजांनी हावी ठरल्यात फलंदाजांवरती. यावेळेचा स्ट्रोक ऑन साइडला पॅरलल खेळलाय. टॉप क्लास, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, आउट ऑफ द पार्क षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूड आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि रिले स्वरूपामधून हा झेल टिपण्यात आलाय. MMV धाकटी जुई या टीमच्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपला. एकाच्या हातून निसटला, दुसऱ्याने पकडला आणि अगदी फलंदाज होतोय तो बाद. धाकटी जुई या टीमला अजून एक मोठी सफलता प्राप्त होत असताना 3 खेळाडू बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 खेळाडू बाद झालेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपेश केणीला आपण पाहतोय. उजव्या एसीच्या बाहेर ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळले. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. धावा तर 2 प्राप्त झाल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडेल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी बोर्ड. महत्वपूर्ण मॅच, धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये. टाळ्यांचा कडकडाट सांगतो हा सामना किती महत्वाचा आहे. चहू बाजूने येणारा आवाज किंबहुना
टाळ्यांचा गजर हे निश्चित सांगतोय की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण गावाचे पाठीराखे आज उपस्थित आहेत मैदानाच्या चहूबाजूला. शिट्ट्या टाळ्यांचा गजर प्रत्येक बॉल वरती येत असताना पाहायला मिळालाय. ज्या वेळेला झेल टिपला जातोय त्यावेळेला धाकटी जुई चे समर्थक चांगल्या रीतीने साथ देत असताना पाहायला मिळालेत. आणि ज्या वेळेला षटकार किंबहुना चौकार येतो ना त्याच वेळेला एकच कल्ला होतोय. हा बॉल देखील डाऊन टू ग्राउंड खेळलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला. अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ठोकतोय हा षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 33. 33. 33 धाबा फलकावरती आहेत. मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. अर्थात लांब लचक हा स्ट्रोक दीपेश केणेच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये आपण आलो आणि त्याची जाणीव, आपण आल्याची जाणीव करून देणं हे अत्यंत गरजेचं राहतं. आणि शेर की झलक सबसे अलग हेच म्हटलं. हेलिकॉप्टर खेळला डाऊन ग्राउंड. वन मो बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा या 4च्या मदतीने 37 बनल्यात. 38चं लक्ष आहे या सामन्याच्या दरम्यान. 38 रनचं टार्गेट इथे चेस करावं लागेल. 38 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये राहील. चला घाई करा. नेक्स्ट मॅच या आमंत्रित करूया. तयार रहा. लगेचच पुढचा सामना आपल्या समोर येईल. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. चिचपाडा टीम. रोशन चला आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. काही करा. आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. MMV धाकटी जुई चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. या आपण आमंत्रित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विनोदजी केणी साहेब यांचं हार्दिक असं स्वागत. सुनील स्पोर्ट चिंचपाडाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, ज्यांचं आपण या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. व्यासपीठावरती या आपलंही हार्दिक असं स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. लक्ष मोठा, इरादे मोठे घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही आघाडीचे बॅटर येत असताना पाहायला मिळतात. 38 रनचं टार्गेट आहे. 38 धावसंख्येचा पाठलाग या मॅचच्या दरम्यान करायचा आहे. रोहित आणि दोन्ही रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. चेंडूची मागणी करण्यात येते. 70-70चा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय. 70-70 स्पोर्ट्स तारीबाई सय्यद यांचे विशेष करून आभार आपण मानूया. 70-70 स्पोर्ट्स पनवेल अर्थात वीरेन गावण असतील, त्याच वेळेला विशाल जितेकर असतील, त्यांचे विशेष करून आभार. युनिक परांडा, युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताफबाई मुल्ला यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला ओम साईराम एंटरप्राइजेस यांचे विशेष करून आभार. अद्विक एंटरप्राइजेस यांचे विशेष करून आभार. आणि त्याच वेळेला दीपाली टेलिसिस्टीम अर्थात मोबाईल फोन अँड ॲक्सेसरीज यांचे विशेष करून आभार आपण मानूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. वक्रतुंड एंटरप्राइजेस यांचे देखील विशेष करून आभार. मैदानाच्या आतमध्ये वळू जिथे या उत्तरार्धाला सुरुवात होते. 38चा पाठलाग. पंचांनी सांगितलं अजून एक चेंडू उपलब्ध करून द्या.
चेंडू उपलब्ध करून देण्यात आलाय 70-70चा आणि सुदर्शनजी पाटील सर या बॉलची टॅगलाईन आहे अशी आहे ना की लगा तो सिक्स. 70-70 मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी चांगल्या दर्जाचे चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून वापरले जातात. बॅट वरती चेंडू घेणं गरजेचं राहील. पहा हल्लीचा क्रिकेट जर एकंदरीत पाहिलं ना तर एक कालांतरापूर्वी या रायगड नगरीमध्ये नेवियाचा बॉल जास्तीचा वापरला जायचा, परंतु तदनंतर खन्नाचा बॉल आला, तदनंतर सिक्सर सुप्रीमो आला, तदनंतर फुलटॉस येत असताना आपण पाहिला आणि आता सध्याच्या घडीला 70-70 लगा तो सिक्स या टॅग लाईनच्या अंडरमध्ये हा 70-70चा बॉल वापरला जातोय. येणाऱ्या अल्पावधीमध्ये अजून नवनवीन चेंडू येतीलही, परंतु क्रिकेट त्याच दर्जाचं राहील आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण वळू. 38चा पाठलाग करायचा, 38 रनचं टार्गेट. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत पाटीलला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे अर्थात रोहित गुरुनाथ घरात. पहिला बॉल रोहित घरात साठी बॅकफुटला आले, पॉइंटला खेळले, हलक्या हाताने स्टीअर केलं होतं. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येईल. पाचची आतली कड घेऊन जिथे शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये. 17 बॉलचा खेळ शेष आहे. 17 चेंडू 37 धावसंख्येची आवश्यकता राहणार सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म विकेटने. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळला, इनसाइड आउट खेळलेला हा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. मी लक्ष वेधेन क्षेत्ररक्षकांचा. डीप एक्स्ट्रा कव्हरला ज्या वेळेला आपण धावत जाताना कृपया स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स बनवा, किंबहुना चेंडू गेला तरी चालेल. काळजी घ्या कारण त्या ठिकाणी एक तळ आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर नटराज स्टाईलने हुक केला, चेंडू मात्र लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फरार. वन्स अगेन अनदर विकेट. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मॅच चांगल्या दर्जाची होणार यात तरी मात्र शंका नाही आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाऊ शकेल का हे पाहावं लागेल, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना मैदानाच्या आतमध्ये रोहित गरत, अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग त्याने केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याने खेळले आहेत. चौकारांची भाषा त्याची बॅट बोलू लागली आहे आणि अर्थातच जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्याचा राहणार मैदानाच्या आतमध्ये. तो जरूर सांगण्याचा प्रयत्न करत असेल, अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. धावा गोळा करण्याचा प्रयत्न करेल. 15 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 29 धावसंख्येची. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक पहिला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सनी घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लक्ष 38 धावसंख्येचा आहे, परंतु ज्या पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला किंबहुना गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. एक एक्स्ट्रा कव्हरला आला, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अर्थात लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आला, परंतु तदनंतर खचून गेला नाही. निर्भीडपणे निर्धास्तपणे वाटेवरती चालत राहिला. पुढच्याच बॉलवरती त्याने मोठा यश प्राप्त केलं आणि खेळाडूला बाद केलंय. अजून इथूनही पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 बॉल 29 धावसंख्येची. आने वाले गेंदे रहेंगी 14, जीत के लिए 29 रनों की जरूरत. पुढचा बॉल
उजव्याच्या बाहेर भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहण्यापलीकडे त्याच्याकडे काहीच नव्हतं. यष्टीरक्षकाला वरती बोलावलंय. यश त्यांना खेटून उभा आहे. अगदी यष्टीरक्षक आपण पाहतोय आणि कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं यासाठी की या गोलंदाजाच्या विरोधात चांगली यष्टीरक्षण झालंय. या चेंडू मात्र इथे आपण पाहतोय मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. दोन्ही बॅटर्सने एक सिंगल कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक चांगल्या प्रकारची फेक रन्स मिळाली. ती केवळ एक धावफलकावरती धाव एकाने पुढे सरकत असताना आहे. त्या 10 येणारे 12 बॉल 12 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. 12 गेंदों का खेल 6 जीत के लिए 28 रनों की जरूरत. या आमंत्रित करूया जय हनुमान नावडे टीमचा कर्णधार. या संपूर्ण संघ घेऊन आपण सुसज्जित करा आपला ताफा, कारण लगेचच मॅच खेळवली जाईल. या दोन संघांमधून सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळेल आणि कमी धावा बनवणारा टीम ही जय हनुमान नावडे या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. जय हनुमान नावडे टीमचा कर्णधार. आपला संपूर्ण संघ तयार ठेवा. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. सतीश मिसाळ गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सतीश दाखल होत असताना 12 चेंडू आणि 28 ची आवश्यकता असताना शेवटचे 12 बॉल मध्ये उलटफेर पाहायला मिळेल का, हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. प्रत्येक धाव प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. या मॅचचा महत्वपूर्ण क्षण राहिले. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध खेळलेला हा स्ट्रोक. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सनी घरच्या बॅट मधून चौकार आलाय. तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. हा सामना जिंकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हे जणू सांगण्याचा प्रयत्न त्याचा राहील आहे, कारण येणारे 11 बॉल आणि 24 ची आवश्यकता राहणार आहे. 11 चेंडू आणि 24 धावा. चौकार आलाय. पुढचा बॉल प्रेशर क्रिएट करू शकतो हा चौकार, परंतु इथे यष्टीरक्षकाचा बेट चेंडूने घेतलाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. अवांतर चेंडू इथे प्राप्त झालाय. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील कारण निर्धाव चेंडू यायला हवेत. विकेट्स घ्याव्या लागतील फील्डिंग टीमला जर का हा सामना जिंकायचा आहे तर, परंतु जास्तीचा वेळ व्यतीत करावा लागेल. या दोन्ही बॅटर्सला एक पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. 11 बॉल आणि 23 ची आवश्यकता. 11 बॉल 23. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे केला. स्लॉक स्वीप. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. 10 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. 10 चेंडू 17 ची आवश्यकता. क्रिकेटचा हा खेळच असा राहिलाय. शालेय स्तरावरती ज्या वेळेला कवायत होते त्यावेळेला कवायतीमध्ये ज्यावेळेला शिक्षक म्हणतात पीछे मूड, पहिल्या क्रमांकावरती असणारा विद्यार्थी शेवटच्या क्रमांकावरती जातो आणि शेवटच्या क्रमांकावरती असणारा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावरती येतो. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. कधी म्हणेल ना पीछे मूड, याचा मात्र नेम नाही. म्हणून पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापिही बाळगायची नाही. धावफलकावरती या षटकाराने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या अर्थात 21 आवश्यकता आहे ती 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची. 10 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा अगदी वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. पंच सांगतात हा व्हाईट बॉल आहे. यष्टीरक्षकाने आपली चाणक्य नीती अपनावली. वेगाने चेंडूला पकडलं आणि अगदी हात खाली आणले, कारण उसळी जास्त आहे. या बॉलला त्याला हेरलं होतं. पंचांच्या नजरेपासून हेरलं गेलं. ऍज अ निडल ऍज अ शार्पर, सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर आहे विशाल पाटीलांची. आणि पाटलांचा बोलबाला असाच नाही. कोण म्हणतो सबसे कातिल विशाल पाटील. हा बॉल डाऊन ग्राउंड खेळला. स्टेट डाऊन ग्राउंड.
चेंडू मात्र सरळ ड्रॉल होत असताना सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील त्या 4 चौकार. कधी टाळ्या आणि शिट्ट्या व्यासपीठाच्या बाजूने तर कधी समोरच्या बाजूने. ही एक जुगलबंदी चालू आहे या स्पर्धेच्या दरम्यान, कारण प्रत्येकाला इथे जिंकायचं आहे. चौकार आला, संघाची धावसंख्या पुढे 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 बॉल आणि 12 ची आवश्यकता मॅच मध्ये. 9 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता होती या मॅचच्या दरम्यान, ज्या वेळेला 12 चेंडू आणि 28 ची आवश्यकता होती. सामना आता येऊन ठेपलाय ते 9 चेंडू 12 धावसंख्येवरती. धावांची लयलूट झाली आहे, थोडीशी घाई करा. जो बीता वो कल था, आता मात्र पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. ज्या गोष्टी झाल्या ना त्याला विसरावं लागेल आणि नवे उम्मीदीने नव्या चैतन्याने या षटकामध्ये पुनरागमन करावं लागेल. येणारे 9 बॉल 12 ची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे सहजरित्या प्राप्त करण्यात येईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथे फेकी अचूक राहिली. धाव मिळाली ती केवळ एकेरीच्या मदतीने. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 27 आहे. येणाऱ्या 8 बॉल आणि 11 ची आवश्यकता. मॅच इथूनही बनू शकते. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. क्रिकेटचा खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा मात्र नेम नाही आहे. आपण नेहमी म्हणतो ना, धावायला दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. त्यासाठी महत्वपूर्ण राहणाऱ्या मॅच मध्ये पुनरागमन करणं. वेळ आणि खेळ कधीही बदलायला वेळ लागत नाही. इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. ज्या ड्रेस कोड परिधान करून केलं, तो ड्रेस कोड सध्याच्या घडीला बँडवाले घालतात. हा बॉल हाफ ट्रैक डाउन द ग्राउंड खेला क्षेत्ररक्षक त्याला हुलकावनी. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. चौकार आला 4 धावसंख्येच्या मदतीने. गुणलेखकाचं काम डगआउट्सने हलकं केलं. 7 बॉलला 7 हव्यात. 7 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. विजयासाठी महत्वपूर्ण हे क्षण राहणार, कारण सस्पेन्स थ्रिलर्स ने भरलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चित्त थरारक लढत, नाट्यमय वातावरण निर्माण झालंय. मॅच केवळ 11 खेळाडूंची नाही आहे, 11-11 22 खेळाडूंची नाही आहे, तर 2 गावांची आहे. ही देखील तितकंच महत्वाचं. हा बॉल ऑन साइडला खेळला. हाफ ट्रॅकर होता, जिथे ऑन दी टो झाले आणि टॉप ऑफ द बाउन्स केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खराब झालंय, फेकी त्याहूनही खराब. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु ही घिसाड घाई किती अंगलट येईल हे पाहावं लागेल. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथून मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेसचा. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. अनेक वेळेला क्रिकेटची इतिहासाची पानं पलटली ना, तर इतिहासामध्ये 6 बॉल 28 बनताना पाहायला मिळाल्या. इतिहासामध्ये 6 बॉल 24 बनतात. इतिहासामध्ये 6 बॉल 30 बनतात. इतिहासामध्ये नवे नवे तर 6 बॉल 41 49 ही बनताना पाहायला मिळाल्यात. परंतु इतिहास हेही सांगतो 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे दादा. इतिहास हाही सांगतो की 6 बॉल मध्ये एक धाव न बनतानाही पाहिली गेली. मयूर पिसेकरांची स्पर्धा, बदलापूरची स्पर्धा, गतवर्षीची आठवा कडाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत होता आणि शिवशक्ती कडाव संघाने 6 बॉल मध्ये एक धाव डिफेंड केली आहे. अर्थात 6 चेंडू 6 धावा ही तर एक मोठी धावसंख्या मानता येईल. क्रिकेटचा खेळ आहे. खेळ आणि वेळ बदलायला वेळ नेहमीच लागत नाही. मॅच मध्ये परावर्तित होऊ शकतं का, पुनरागमन होऊ शकतं का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण शेवटच्या बॉलवरती मिळालेली ही महत्वपूर्ण विकेट
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 6 बॉल आणि 6ची आवश्यकता. योगेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो. राईटच्या मोर विकेटने उर्वरित 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. 5 चेंडू राखून हा सामना इथे जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाणार नाही याकडे आम्ही लक्ष वेधतोय, कारण सामना लगेचच खेळवला जाईल. नेक्स्ट मॅच या टॉस साठी आमंत्रित करूया जय हनुमान नावडे टीमचा कर्णधार. चला नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. या या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सनी घरात राहिला. 6 चेंडू आणि 16 धावांची खेळी करणारा सनी राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चला हँडशेक करा. खेळाडू वृत्ती दाखवणं अत्यंत गरजेचं. रायगड टेनिस क्रिकेटचा हा नियम आहे. मैदानाच्या आतमध्ये येताना आणि मैदान सोडत असताना लाईन अप मध्ये आणि हँडशेक करत असतानाच आपल्याला मैदान सोडायचं आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील महत्वपूर्ण नियम आहे.